नमो बुद्धाय। आपल्या सर्वांचे उद्धारक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना प्रथम अभिवादन करतो, महामातांना अभिवादन करतो आणि आज आपल्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक विचार मी आपल्यापुढे मांडतो आहे। पण त्याआधी खऱ्या अर्थाने धम्माविषयी बोलत असताना बाबासाहेबांनी धर्माविषयी सांगितलेलं आहे, परंतु बौद्ध धम्मामध्ये धम्म म्हणजे काय, बौद्ध धम्मामध्ये धम्म म्हणजे काय, जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म। धम्म म्हणजे काय, बाबासाहेबांनी लिहिलं आहे बुद्धांच्या धम्मामध्ये की जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म। जीवन सुचितेचे 3 प्रकार आहेत। देह सुचिता म्हणजे काय नेमकं, की माणसाने हिंसा, चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासून यांच्यापासून विरत होणे याला देह सुचिता म्हणतात। आणि वाक्य सुचिता म्हणजे काय, तर वाक्य सुचिता म्हणजे असत्य भाषणापासून विरत होणे याला वाक्य सुचिता म्हणतात। आणि मनसुचिता म्हणजे काय, तर मनसुचितेत भिक्षूला कामवासना झाल्याचे कळते। तर ह्या धम्म म्हणजे काय याच्या संदर्भात बाबासाहेबांनी बुद्धांच्या धम्मामध्ये या महत्त्वाच्या जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म असं सांगितलं आहे। आणि जीवन सुचितेचे 3 प्रकार आहेत, ते देखील बाबासाहेबांनी या ठिकाणी त्याची नोंद केलेली आहे। पण समाजामध्ये आपल्याला माहिती आहे की धर्म हा समाजाला आवश्यक नाही असे लोक समजतात। बाबासाहेब असं म्हणतात की धर्म हा समाजाला आवश्यक नाही असे लोक समजतात, माझा तसा दृष्टिकोन नाही असं बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। धर्माचा पाया हा व्यक्ती जीवनाला आवश्यक आहे। धर्माचा पाया जो आहे तो व्यक्ती जीवनाला आवश्यक आहे आणि सामाजिक व्यवहाराला तो पोषक असा आहे। सामाजिक व्यवहाराला तो पोषक असा आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार मांडलेले आहेत। बांधवांनो, तर धम्म आणि धर्माच्यात फरक आहे। धम्म म्हणजे जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म। आणि या ठिकाणी बाबासाहेबांनी पूर्वी म्हटलेलं आहे की धर्माची आवश्यकता समाजाला आहे आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की सामाजिक व्यवहाराला पोषक असा धर्म आहे आणि तो आवश्यक आहे व्यक्तीच्या जीवनामध्ये। तेव्हा बांधवांनो, आपण हे माझं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद देतो। पुन्हा एकदा सर्वांना जय भारत, जय संविधान, जय भीम, धन्यवाद। हे माझं चॅनल आहे। या चॅनलवरून विविध सामाजिक विषयांवर भाष्य केले जातं। विविध मान्यवरांचे विचार प्रसारित केले जातात। आजपर्यंत 275 पेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित झाले आहेत। आपण हे चॅनल बेल बटन टिक करून सबस्क्राईब करावं, म्हणजे आपल्याला प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण शेअर पण करावा आणि सबस्क्राईब व्हावं।